नागपूर लोकसभा मतदारसंघ संपूर्ण देशामध्ये लक्षवेधी मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण असणार आहे याकडे सध्या सर्वांचं लक्ष आहे, चर्चाच सुरू आहे। आणि नागपुरात काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते आहेत ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांच्या घरी सध्या बैठक करत आहेत। काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते ज्याच्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, राज्याचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्यासह नागपूर शहराचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी आणि तमाम जे काही युवा नेते आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। नक्कीच काँग्रेसचा उमेदवार कोण असावा यासाठी हा मंथन सुरू आहे। विलासजी, मंथन करताय तुम्ही सगळे, चर्चा होत आहे, काँग्रेसचा उमेदवार केव्हापर्यंत निश्चित होईल आणि कोणाच्या नावावर एकमत होत आहे? नाही, त्याची आम्ही चर्चा करत नाही की कोणाच्या नावाने एकमत आहे। कुणाचंही हो, जोरदारपणे आपला संघर्ष झाला पाहिजे, जोरदारपणे लढत झाली पाहिजे, त्या दृष्टीने हे प्लॅनिंग आहे। काय की आतापर्यंत असं वातावरण होतं, वेगवेगळे काही लोक बसलेलो होतो आम्ही, आता ते मतक्य झालेलं आहे, एकत्र आलेलं आहोत आणि जोरदार फाईट करायची या निर्णयासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आणि त्या दृष्टीचं आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे। आज किंवा उद्यामध्ये कॅन्डिडेट होईल ते आपल्याकडून त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांनी सगळी विचारणा केलेली आहे। परवा आम्ही प्रदेशमध्ये होतो, याच्यापूर्वी 8 दिवसापूर्वी झालं, तर ते त्यांचं ते एक्झरसाईज झालेली आहे। आता त्यांना ते डिसाईड करायचं आहे आणि जो उमेदवार देईल तो पॉवरफुल उमेदवार असेल, सक्षम असेल आणि तगडी फाईट देईल। आणि जे मनसुबे या BJP वाल्यांनी बांधलेले आहेत की बा जो उमेदवार आम्ही देतोय त्याच्यासमोर कोणी लढू शकत नाही, अशी परिस्थिती नाही आहे। हा येणाऱ्या दिवसामध्ये तो आपल्या सर्व लोकांना दिसणार आहे। सतीशजी, नागपूरमध्ये मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत वेगवेगळे गट आहे सांगितलं जात होतं। आज तिघेही तुम्ही एका सोफ्यावर बसलेले, पॉलिटिकल दृष्टिकोनातून काय संकेत मानावा याला? नाही, आम्ही सर्व एक आहोत। आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की नागपूर शहरामधून पूर्ण देशामध्ये आपला पॉलिटिकल मेसेज देण्याचा हा प्रमुख केंद्र आहे। म्हणून नागपूरमध्ये लोकसभा, विधानसभा आणि येणारी महानगरपालिका काँग्रेस पक्षाच्या इथे आपला प्रचंड विजय कसा होईल, सर्व एकत्रित होऊन सर्व पूर्ण शहराचे जेवढे कार्यकर्ते आहेत, थोडे बहुत आपसात मतभेद होऊ शकतात, पण आता सर्व एकत्रित आले आहे आणि या शहरामध्ये एकत्रित होऊन काँग्रेस एक स्ट्रॉंग मेसेज इथून देणार आहे आणि स्ट्रॉंग फाईट करण्याची तयारी करण्यासाठी आम्ही सर्व एकमताने इथे बसलो आहे। राऊत साहेब, कोण असणार आहे उमेदवार? नवीन तरुण उमेदवार असणार आहे की कोणी अनुभवी नेता उमेदवार असणार आहे? मागील 2 लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या मतदारसंघातनं काँग्रेस पराभूत झाली। त्याची कारणमीमांसा आमच्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केली आणि आज आम्ही हमखासपणे या ठिकाणी हे सांगायला बसलेलो आहोत की अब की बार काँग्रेस यहाँ से विजयी होगी आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही करून ठेवलेली आहे, फक्त वेळेची वाट आहे। युवा काही नेते आहेत, आमदार आहेत, त्यांच्याकडे उमेदवारीच्या दृष्टिकोनातून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे। विकास भाऊ, तुमची, अभिजित वंजारी, सगळ्यांच्या नावाची चर्चा आहे, कोण तुमच्यापैकी कोण उमेदवार असणार? मला असं वाटतं की आमचे हायकमांड, सगळे वरिष्ठ नेता ज्यांना अनेक निवडणुकीचा अनुभव आहे, राज्य विदर्भ गाजवलेले तिन्ही नेता आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता सगळे इथे बसलो आहोत। अभिजितजी वंजारी आहे, सर्व प्रमुख काँग्रेसची मंडळी आहे आणि याच्यावरच मंथन चालू आहे की कोण उमेदवार राहील आणि कशा पद्धतीनं आपण निवडणूक ताकदीनं लढणार आहे। आणि ज्या पद्धतीनं जर कोणाला समोरच्यांना वाटत असेल की अशीच इथे उमेदवार मिळत नाही, तशी गोष्ट नाही आहे। आमची कधीही नव्हे ती व्यूहरचना झाली आहे। आतापर्यंतच्या कुठल्याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं एकत्रितपणे झालं नव्हतं, पण आता आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं आहे की आमच्यातले जे सेकंड फळीतले मतभेद होते ते दूर करून सगळे लोक आम्ही एकत्रित झालो आहे आणि ताकदीने टक्कर देणार आहोत। अभिजितजी, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीच्या निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकर्ता तुमच्याकडून चमत्काराची अपेक्षा जास्त ठेवून असते, तुम्ही उमेदवार असणार आहात का? तुम्ही स्वतः इच्छुक आहात?
नाही, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तेव्हा एक इतिहास निर्माण केला होता. तसाच इतिहास या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नागपूरमध्ये होणार आहे. आणि आता सर्व ज्येष्ठ आणि नवीन नेत्यांचं आमचं मंथन झालेलं आहे. आम्ही दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे ते नाव कळवलेलं आहे. सगळ्यांना चालणारा, लोकांसाठी झटणारा, एक सक्षम उमेदवार, जिंकणारा उमेदवार आम्ही तो मैदानात उतरवणार आहे. आणि उद्या त्या नावाची घोषणा दिल्लीवरनं होईल आणि नंतर आमची तयारी सुरू. तर नक्कीच काँग्रेसचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे काँग्रेस ही जी निवडणूक आहे फार गांभीर्याने लढणार आहे. आणि जसं काँग्रेसचे नेते दावा करतायत, कधी नव्हे अशा पद्धतीचा काँग्रेसचा परफॉर्मन्स जो आहे तो नागपुरात पाहायला मिळू शकतो. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.